नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला रेकी लेवल 1 चा डे 1 आहे. या डे 1 मध्ये आपण काय शिकणार आहोत त्याआधी काही रूल्स रेग्युलेशन आपण समजून घेऊया. म्हणजे या 7 दिवसांमध्ये तुम्हाला पुढे काही क्वेश्चन काही क्वेरीज तुमच्या माइंडमध्ये येणार नाही. ओके, सो लेट स्टार्ट. सगळ्यांनी इकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांचंच पुन्हा पुन्हा या फ्री रेकी लेवल 1 मध्ये स्वागत आहे. सो एकच मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मला हे एक स्लोगन आहे, तो फार आवडतं. वेअर देर इज अ विल देर इज अ वे. सो माझ्या प्रत्येक सेशन मध्ये मी या स्लोगनचा वापर करते, कारण खरोखरच जर आपली इच्छाशक्ती प्रचंड असेल तर आपण काहीही करू शकतो. पण ती इच्छाशक्ती, ती विल पॉवर असावी लागते. त्यासाठी आपण जिवंत असावं लागतं. तर आपण आता तुम्ही म्हणाल हे काय झालं बरं, जिवंत असावं लागतं, तर ते मी पुढे सांगेन तुम्हाला. तर त्याआधी आपण काही रूल्स बघूया. काही मला तुम्हाला जी माहिती सांगायची आहे ती बघूया. हा सेशन किंवा ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ती कोणाकोणासाठी असणार आहे. सो येस, ऑब्विसली ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही चेंजेस काही बदल हवे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना ती पॉझिटिव्हिटी हवी आहे, जी लोक डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यातून त्यांना बाहेर यायचं आहे. म्हणजेच काय, स्वतःची पर्सनल ग्रोथ, तुमचं इमोशनल काही इम्बॅलन्स झालेलं असेल, ओके, काही हेल्थ इश्यूज असतील तुम्हाला, तर येस ऑब्विसली त्याच्यासाठी हा सेशन आहे. पुढे बघूया, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. ज्यांना एका एनर्जीमधून दुसऱ्या एनर्जीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, सो येस त्यांच्यासाठी आहे. आता एका एनर्जीमधून दुसऱ्या एनर्जीमध्ये म्हणजे काय, आपण ना रोज काही ना काहीतरी नवीन नवीन शिकत असतो आणि ते शिकता शिकता आपली लेवल अपग्रेड होत जाते. पण ही अपग्रेड कशी होते काही वेळेला आपल्याला कळत नाही. मग ही अपग्रेड होणं म्हणजे काय, सो हे तुम्हाला या सेशनमध्ये कळेल. ऑब्विसली ज्यांना आपली लेवल अपग्रेड व्हायची आहे, करायची आहे, तर त्यासाठी हा सेशन आहे. मेघना मॅडम, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय? आय थिंक तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू असेल, सो प्लीज चेक. बाकीच्या सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का? येस, क्लिअर येतोय मेघना मॅडम. आय थिंक तुमच्याकडे काहीतरी नेटवर्क इश्यू आहे. येस, माझा नेटचा काही प्रॉब्लेम नाहीये, स्ट्रॉंग आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. आणि कोणासाठी आहे? ऑब्विसली ज्या लोकांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं हवंय, रोज 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 तेच 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 आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी नवीन संधी हवी आहे मला, येस ऑफकोर्स त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन आहे. मुख्यतः जी लोक ऍक्शन घेणारी आहेत, बघा, शिकणं, लर्निंग, येस, हा आपल्या एक म्हणतात ना, आपल्या एक पर्सनॅलिटीचा भाग आहे. प्रत्येक व्यक्तीला ज्या ज्या आपल्या जीवनाच्या भागावर फोकस करायचा आहे, ग्रोथ हवी आहे, तर तिथे आपली एनर्जी जाते. आणि त्यामुळे तिथे तिथे जिथे जिथे आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे, जिथे जिथे आपल्याला प्रगती करायची आहे आपल्या जीवनाच्या ज्या ज्या भागावर, तिथे तिथे सगळ्यांना जाण्यासाठी हा सेशन आहे. क्लिअर? सो आता पुढे बघूया. थोडंसं तुमचं माइंड क्लिअर करते. आता या 7 दिवसांच्या सेशन मधून तुम्हाला काय मिळणार आहे? रेकॉर्डिंग मिळणार आहेत. जी लोक जॉबला आहेत त्यांना रेकॉर्डिंग मिळणार आहेत. काही अफर्मेशन आहेत, अफर्मेशनचे तुम्हाला नोट्स मिळणार आहेत. त्यानंतर रेकी लेवल 1चं अटेंडमेंट दिलं जाणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांना. सो रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. 6 डेजचे नाही, 7 डेजचे मिळतील तुम्हाला. आणि येस ऑफकोर्स पुढील जो रेकी लेवल 2-3चा कोर्स आहे त्याबद्दल माहिती दिली जाईल. माहिती दिल्यानंतर ज्यांना ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, एनरोल करायचं आहे पुढच्या पेड कोर्समध्ये, सो त्यांना सुद्धा ती संधी दिली जाणार आहे. बट हा 7 दिवसांचा सेशन पूर्णतः फ्री आहे. इथपर्यंत क्लिअर? त्यामुळे या सेशनला तुम्हाला 1 रुपया सुद्धा पे करायचा नाही. ओके, आता पुढे बघूया. सो इथपर्यंत क्लिअर असेल तर येस, तुमचा एक थंब मला दाखवला तर बरं होईल. कारण एनर्जी, एनर्जी मस्ट आहे. आणि आता आपण जे बोलतोय ते एनर्जीवर बोलतोय, सो एनर्जी मस्ट आहे. येस, येस, थंब असा दाखवला तरी चालेल मला. तुम्ही बसलेलात आणि थंब दाखवा. येस, ज्योती पाटील मॅडम फार फार छान दाखवतात बघा. एनर्जी, याला म्हणतात एनर्जी. म्हणजे युनिव्हर्सला काय दाखवताय तुम्ही, की मला हवंय काहीतरी या सेशन मधून. इट्स कॉल्ड एनर्जी. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. बाकी ज्यांच्या खिडक्या बंद आहेत, मे बी ते ऑफिसला असतील,
किंवा मे बी काहीतरी अर्जंट काम असेल असं आपण समजूया. आय होप. ठीक आहे. सो गॉड नोज दॅट. येस, पुढे जाऊया आपण. चलो, आता आपण एक मेन टप्प्यावर येऊया. येस. सो माझं आराध्य, माझं इष्टदैवत स्वामी आहेत. आणि जे काही मी आयुष्यामध्ये झालेले आहे, इथपर्यंत राहिलेले आहे, ते स्वामी कृपेमुळे आणि माझ्या गुरु कृपेमुळे. सो आजपासून जे जे उत्तम आहे ते आपल्याला तर मिळणारच आहे, पण आपल्याकडून ते समाजाला पण त्याचा लाभ व्हावं, हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि असं बोलून आपण आपला सेशन पुढे सुरू करूया. येस. बघा बरं ही इमेज व्यवस्थित, अगदी छानपैकी. स्वतःमधली स्व इथे दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हेच तुमचंच रिफ्लेक्शन आहे असं वाटतं का? कोणाकोणाला वाटतं? हँड रेज करा. हँड रेज करणारे आहेत, जे एनर्जी दाखवणार आहेत, त्यांना एनर्जी अगदी मल्टिपल वेने मिळणार आहे. येस. चलो. बरं, आता आपण थोडस आपल्यावर काम करूया. करायला तयार आहात ना आपल्यावर काम? ओके. तर त्याआधी काहींना मी प्रश्न विचारते. बरं, मला जे समोर दिसत आहेत हसते चेहरे, त्यांना प्रश्न विचारते. ओके, कारण मला अशी पॉझिटिव्ह एनर्जी असणारी माणसं फार आवडतात. सो तुमच्यामध्ये बघूया ती व्यक्ती कोण आहेत. ओके, चला. रुपाली. रुपाली, अनम्यूट करा. हं. एक नमस्कार प्रश्न मॅम. विचारते मी तुम्हाला. हा. नमस्कार. बघा, आपले दोष इतरांनी कोणी सांगितले ना तर आपल्याला राग येतो. येस ऑर नो? हो. पण आपल्याबद्दल इतरांनी कौतुक केलं की फार आवडतं. बरोबर हो. ना? हा. हो. सो आता मी तुमच्या त्या दुखऱ्या भागावरच बोट ठेवणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना. तुमच्यामधले काय दोष आहेत ते आज आतापर्यंत तुम्ही जाणून घेतलेत का? स्वतः अनलाइज केलं, जज केलं त्यांना? हो. जेव्हा जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी ते अॅनलाईज केलं, की हां, हां, म्हणजे हे दोष आहेत. कोणी सांगितलंय बरं? एक तर आपले घरचे असतात, फ्रेंड सर्कल. मग ते सगळे आपले दुश्मन असतात का? नाही. नाही. ओके, चल. बरं, ऍडव्होकेट आहेत का तुम्ही? सुनीता चास्कर. एम आय राईट? येस. ओके. येस मॅम. सुनीता मॅडम, कुठून आहात तुम्ही? एक थोडासा इंट्रो द्या तुमचा इन शॉर्ट. सॉरी. मी पुण्यामध्ये नारायणगाव जुन्नर ओके. तालुक्यात. ओके. सो जुन्नर मॅडम बघा, नारायणगाव. प्रत्येक व्यक्ती शिकलेली असेल, कमी शिकलेली असेल किंवा हाय प्रोफाईल असेल, प्रत्येकामध्ये काही गुण दोष असतात, येस. बरोबर ना? सो तुम्ही स्वतःला हो, अनालाइज बरोबर. केलात का की माझ्यामध्ये सुद्धा काही दोष आहेत? हो, ओके, मग ते कधी केलं. लिहिलेत का डायरीमध्ये? नाही, डायरीत नाही लिहिले, पण अनलाइज केलं की बाबा आपल्याला कुणी बोललं तर पटकन राग येतो, कुणी सांगितलं काही गोष्टी तर आपण चिडतो. ओके. या गोष्टी माझ्या बाबतीत होतात, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. ओके, चला. बरं, आता दोघांनी मला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, पुरे झालं. कारण आपल्याला सेशन आता सगळे सेशन लेंदी आहेत, त्यामुळे शॉर्टकट मी जास्त मारू शकत नाही. इन शॉर्ट आता मी सांगते सगळ्यांना. तुमच्याकडे एक नोटबुक आहे, बरोबर? मी आधीच सांगितलं होतं एक नोटबुक आणि पेन ठेवायचं. आजपासून आपण कधीच न केलेली प्रक्रिया आज करायची. माझ्यामध्ये दोष काय आहेत? कुठलेही चार, फक्त 4 दोष लिहा. आजची डेट लिहा. 15 तारीख आहे. माझ्यातील काही दोष. 1, 2, 3, 4 असे बुलेट पॉइंट लिहून घ्या फक्त. काय दोष आहेत? मला राग येतो, चिडचिडी आहे, दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही, मला जलस होतं, फलाना फलाना, व्हॉट एव्हर जे असेल ते प्रामाणिकपणे लिहा. मी तुम्हाला अजिबात विचारणार नाही, फक्त मी त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. मे बी तुम्हाला ते रिलेट करेल कुठेतरी.
येस, झालं का? झालं असेल तर एक डन म्हणून लिहा. येस, ओके, एकच मिनिट. ओके, ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे. हा, आता आपण बघूया की मी हे का लिहायला सांगितलेलं आहे. आता बघा, त्याच्यातले जे पर्सनल नाहीयेत, जनरल आहेत, ते मला कोण सांगेल का? कारण मला जर त्याचं स्वरूप कळलं तर मला एक्झॅक्टली बोलता येईल. येस, कोण सांगेल एक्झॅक्टली? असं एखाद दोन पॉईंट असे सांगा की जे नॉर्मली आहेत, जे जनरली सगळ्यांमध्ये असतात. नाही, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी प्रश्न विचारा, कारण त्यानंतर मला ती व्यक्ती दिसते, मग मला थोडंसं अनलाइज करता येतं. हा, विशाखा पवार, बोला. माझ्यातला दोष जसं राग येतो पटकन. राग येतो, ओके. हा, थोडा आळशी स्वभाव आहे हा, आणि मोबाईलवर असते, मॅक्झिमम टाइम. हॅट्स ऑफ तुमच्या प्रामाणिकपणाला. जे आहे ऑटेवर तसंच्या तसंच त्यांनी प्रामाणिकपणे इथे त्याची कबुली दिलेली आहे. थँक्यू सो मच मॅडम, विशाखा मॅडम. येस, नेक्स्ट कोण आहे बरं? अर्चना दाते. हा, येस, अर्चना मॅडम, अनम्यूट करा. हा, अनम्यूट केलंय तुम्हाला, बघा. राग लवकर येतो, कोणी बोललेलं रिटर्न सहन होत नाही हा, आणि कंटाळा खूप आहे. आणि आताचं जे काम असेल ते मग असं लेट होतं कंटाळ्यामुळे, मग ते पुढे भरपूरच लेट होत जातं किंवा कधी कधी होतच नाही. होतच नाही. ओके, चल. हम्म. दुसरे कोण आहे? वैशाली मोजाड. मोजाड बरोबर आहे का? बरं, मी कोणाचे सरनेम चुकीचं प्रोनाऊन्स करायचं असेल तर आय एम सो सॉरी. हा, वैशाली मॅडम, बोल. हॅलो मॅडम. हा, मला राग पटकन येतो हा, आणि जेलस फील होतं. ओके. कधी कधी काम हातात घेते मी बरं, एकच मिनिट, आणि मला काही पॉइंट लक्षात नाही राहणार, मी लिहून ठेवते. राग येतो, जलस फील होतं, ओके. काय? नकारात्मक विचार येतात कधी कधी. हा, नकारात्मक विचारांसाठी आपलं सेशन आहे. सो डोंट वरी अबाउट दिस. तुम्ही तुमच्यातले जे दोष आहेत त्याच्याबद्दल बोलूया आपण. येस, मला राग येतो. कधी कधी मी शिवणकाम करते मॅडम. हा, कधी कधी काम करते, कधी कधी करत नाही, कंटाळा येतो, हम्म, आळस निर्माण होतो. ओके, चल, बस. आता याच्या पुढे देऊच नका काय. ओके, ऍडव्होकेट सुनीता मॅडम. हॅलो. हा, येस. मला राग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला माहिती आहे बाबा मी पटकन चिडते ह्या गोष्टीमुळे, तर ती व्यक्ती मला सहज सहज चिडवू शकते आणि मी पटकन त्यांच्या ह्याच्यात जाते फेवर मध्ये. हा एक माझा दोष आहे असं मला वाटतं. मला खोटं बोललेलं आवडत आहे, तो माझा दोष आहे की नाही आय डोंट नो. पण मला असं वाटतं की ते पण कधी कधी माझ्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होतं. कोणी खोटं बोललं तर मी पटकन चिडते मला कळल्यावरती. कदाचित ते ओके, फायद्याचं असू शकतं समोरच्या व्यक्तीच्या, पण मला नाही आवडत ते. ओके, चल, येस, गोड बोले. दोन आहेत. एक म्हणजे माझ्यासारखंच समोरच्यानी पण काम परफेक्ट करायला हवं. हम्म, आणि दुसरं सेम आता ज्या मॅडम बोलल्यात की खोटं बोलणं सहन होत नाही, मग ते कायम लक्षात राहतं की समोरच्यानी फारसं खोटं बोलू नये, मग मला फार राग येतो. अदरवाईज राग येत नाही, एका लिमिट नंतर मग रागाची लिमिट क्रॉस होते. एका लिमिट पर्यंत सहन करते, मग राग आला की तो लक्षात ठेवते, म्हणजे पुढे की अच्छा यांनी असं केलं ना, मग आपण हे पुढच्या वेळेला याला दाखवून देऊ, हे असं करू. ओके, चला. शीतल मॅडम. अच्छा मॅडम, दिसते मी? येस, येस, माझ्यात असं मला फार काही दिसताय, पण हा, दिसताय पण थोडस ब्लर दिसतंय. ओके, ठीक आहे, बोला. कदाचित कॅमेऱ्याचा काही प्रॉब्लेम असेल. हा, हा, बोला, तुम्ही बोला, तुमचं ऐकायला येतंय मला.
हा हा एवढं दिसतं की छान मला प्रेझेंटेबल बसलेला आहात, काहीतरी रिसिव्हिंग मोड मध्ये आलेला आहात, एवढं कळतं. हा 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 मला थोडासा आळस आहे. आळस येतो मला जरा. हा. कमरेचा त्रास होता मला 10 वर्ष. मग त्याच्यासाठी मी बरेच रेकीचे क्लासेस वगैरे केलेत अशी. हम्म. सगळे टीचर्सही सगळे छानच मिळाले रेकीचे पण. हम्म. आणि दुसऱ्याला लवकर माफ करते मी. हा मला असं वाटतं माझा दोष मी आहे. एक प्रश्न विचारू का आता? रेकीचे क्लास तुम्ही सगळे केलेले आहेत, बरोबर ना? लेवल किती झाल्यात तुमच्या? दोन दोन दोन. दोनच. त्या सगळ्या लेवल मधून तुम्हाला काहीतरी मिळालं? हो, खूप छान. खूप छान मिळालं. मग मस्त. पुन्हा पुन्हा तुम्ही का जॉईन करताय? अ, नाही आता प्रत्येक शिक्षकाची एक वेगळी अशी छान पद्धत असते आणि काहीतरी चांगलं शिकायला मिळतच ना. येस, व्हेरी गुड. म्हणजे असं स्पेशली की परत इथे काय शिकवलं तिथे असं जज करण्यासाठी नाही. आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं त्याच्यासाठी मग करत असते मी. येस, व्हेरी गुड. छान. हं. येस, मनीषा सिरसाट. अरे मॅम, हा, येस. राग खूप पटकन येतो मला. हा. आणि कोणी माझ्याशी जर वाईट वागलं किंवा एखादं वाईट बोलून गेलं, तर मी मनात माझ्या तेच राहतं आणि सतत ते मला आठवत राहतं, की ते आपल्याशी वाईट वागलं असं. ओके. आणखीन? आणि आळशी आहे. अच्छा. ज्याशी गोड बरं बघा, मॅडमनी छान स्वतःला म्हणतात ना, बी ऑनेस्ट, अगदी ऑनेस्टली त्याने आन्सर दिलेले की मी आळशी आहे. आता रागावर आपण नंतर बोलणार आहोत, कारण हा आपल्या टॉपिकचाच एक भाग आहे. पण आता जे काही गुण दोष काही लोकांनी सांगितले की मी जलस होते, दुसऱ्यांनी काय प्रगती केली की काय कोणाचं चांगलं झालं की येस, ऑब्विसली काही लोकांच्या बाबतीत असं होतं की थोडंसं असं वाटतं, अरे याने केलं माझंच का नाही बरं. म्हणजे आपण तो राग किंवा आपल्या मनातली सल, दुःख, वेदना कुठेतरी व्यक्त करतो. त्यामुळे तो असं नाही म्हणता येईल की दुसऱ्यांवर आपण जळतो, पण त्यावेळेला त्याच्याकडून ते झालेलं काम आपल्याला सहन होत नाही, आपल्याला आवडत नाही. का? कारण मी एवढी मर मरते, मी एवढी कष्ट करते, मी एवढी हातपाय मारते, पण मला का जमत नाही आणि या व्यक्तीला कसं सहज मिळते. येस ऑर नो? बरोबर ना? मी बरोबर बोलते का? ओके. सो आता इथे आपलं चुकतंय कुठे? जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की युनिव्हर्स तुमचं व्हायब्रेशन पिक करतं. त्यामुळे तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळणार. बट कसं? युनिव्हर्सला तुमची लँग्वेज कळते का? तुम्ही हिंदीमध्ये म्हणताय, मराठीमध्ये बोलताय, उर्दू, कन्नड, इंग्लिशमध्ये बोलताय? नाही. तर तुमचे व्हायब्रेशन पिक केले जातात. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या शेजाऱ्यांनी छान 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे, ती पण घेतलेली आहे ऑडी. ऑडी घेतल्यानंतर मी एवढी खुश झाली, वाव किती छान, काय सुंदर प्रगती चालली आहे माझ्या शेजाऱ्यांची, वाव वाव, ग्रेट ग्रेट, गुड. परमेश्वरा, यांच्या बरोबरच माझी सुद्धा यांच्यासारखीच प्रगती होऊ दे. कुठले व्हायब्रेशन क्रिएट केले मी? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? येस. कुठले व्हायब्रेशन क्रिएट केले? ऑफकोर्स पॉझिटिव्ह. आता मग युनिव्हर्सला त्याचे काय संकेत गेले, काय मेसेज गेला? की या लेडीजला सुद्धा हे सगळं पाहिजे बरं का, कारण ही हे सगळं बघून खुश झालेली आहे. ओके. सो या लेडीजला सुद्धा मला हे द्यायलाच पाहिजे. आता बघा, आता दुसरी, माझे दुसरे शेजारी आहेत, त्यांनी गावाला छान बंगला बांधला. ऑलरेडी त्यांच्या इकडे 2 BHK फ्लॅट आहे, बरेच 2-3 फ्लॅट आहेत मुंबईमध्ये, आणि त्यांनी आता गावाला छान बंगला बांधला आणि आम्हाला इन्व्हिटेशन कार्ड आणून दिलं, ज्योती मॅडम या तुम्ही नक्की आवर्जून, आणि तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या फॅमिलीला घेऊन या. मी एवढी खुश झाली, सॉरी, मी एवढी मनातल्या मनात नाराज झाली, अरे बापरे, हे बघा आमच्या मागून इथे राहायला आले, काय प्रगती होते यांची, एकामागून एक घर काय घेतायत, गावाला बंगला काय बांधतायत, काय खरं नाही बाबा. आपणच का बरं मागे? ह्यांच्याच मध्ये काय एवढं आहे बरं जादू, यांच्यामध्येच एवढं देव का बरं, देव यांना आशीर्वाद देतोय. शी बाबा, काहीतरी वेगळंच होतंय, काहीतरी वेगळंच होतंय. कुठले व्हायब्रेशन क्रिएट झाले? येस, गोड बोले. सुनीता मॅडम, कुठले व्हायब्रेशन क्रिएट झाले? निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निगेटिव्ह आणि जेलस. जेलस. 2 सिच्युएशन होत्या, एकामध्ये फुल पॉझिटिव्ह व्हायब्रेशन गेले, एकामध्ये फुल निगेटिव्ह व्हायब्रेशन गेले. मग युनिव्हर्स काय पिकअप करतं? तुमचं व्हायब्रेशन. दुसऱ्या सिच्युएशन मधले व्हायब्रेशन कुठले होते? टोटली निगेटिव्ह. निगेटिव्ह. म्हणजेच युनिव्हर्सला काय वाटतं, अरे याला हे सगळं नकोय, कारण याला हे दुसऱ्याला मिळाल्यावर नंतर याला खूप राग आलाय त्या गोष्टीचा, खूप चिडचिड झालीये.
त्याला दुःख झालंय, त्याला वेदना झाल्यात, सो हे त्याला आपण देऊया नको. नाही. आणि म्हणूनच आपली एनर्जी चेंज होणं फार फार गरजेचं आहे. आता सेकंड थिंग, आळस. आळस हा आपला शत्रू आहे. अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून आपण ऐकतोय, पण कळतंय पण वळत नाही. आज रोज मी 6 वाजता उठते आणि माझं रुटीन सगळं फॉलोअप करतो, अगदी व्यवस्थित होते. आज मी 9 वाजता उठली, काय फरक पडणार आहे? काय फरक पडणार आहे? ऑब्व्हियसली माझं पुढचं जे रुटीन आहे, पुढचं शेड्यूल्ड आहे, ते डिस्टर्ब होणार आहे. येस ऑर नो? येस. त्याचा त्रास कोणाला होणार आहे? माझ्या घरातल्यांना की मला? मला स्वतःला. मला. माझं शेड्यूल डिस्टर्ब झालं की पुढचं सगळी कामं डिस्टर्ब. मेंटल डिस्टर्बन्स कोणाला येणार? मला. बरोबर ना? म्हणजे त्रास, चिडचिड परत कोणाची होणार? माझी. मग त्यासाठी काय करायचंय? आपण स्वतः टाइम मॅनेजमेंट शिकायचं आहे. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? मिस्टर जातात सकाळी 7 वाजता जॉबला आणि मी 7 वाजताच उठली तर चालणार आहे का? अगदी छोटी छोटी उदाहरणे देते आपल्या रोजच्या व्यवहारातली. चालणार आहे का? तो नवरा बोलेल परमेश्वराला मनातल्या मनात, काय रे बाबा, काय बायको दिलीस मला, कुठे मी दिवा घेऊन फिरत होतो, अशी बायको मला मिळाली. काय करणार? पण बोलू शकत नाही, मनातल्या मनात बोलायचं. बरोबर ना? म्हणजेच काय, तर त्याच्यामुळे आपले घरातले नाराज आहेत, ओव्हरऑल आपल्या प्रगतीमध्ये काही प्रॉब्लेम होत आहेत. आणि मग आपल्या घरामध्ये सुद्धा तीच निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत आहे. कारण आपल्या घरातली वास्तू दिवसातून एकदा नाही अनेकदा काय म्हणत असते, तथास्तु. सो हे सुद्धा व्हायब्रेशन आपण कॅच करतो आणि त्यामुळे तसेच मल्टिपल रिझल्ट आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळतात. येस ऑर नो? मग आता माझं जीवन सुधारायचं आहे, सो ऍक्शन कोणाला घ्यायला पाहिजे? मला की तुम्हाला? ऑब्व्हियसली मला. मग ही जबाबदारी कोणी स्वीकारायची आहे, मी की तुम्ही? सो माझ्या आयुष्यामध्ये चला आज आपण एक छानपैकी एक वाक्य लिहूया, राईट डाऊन. आजपासून माझे जे काही दोष आहेत ते मी स्वीकारणार आहे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये बदल करणार आहे. राईट डाऊन. जोपर्यंत कुठलीही गोष्ट तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की माझ्यामध्ये काय कमी आहे किंवा माझ्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. सो राईट डाऊन. आजपासून माझे सगळे दोष मी स्वीकारणार आहे आणि त्याच्यावर काम सुरू करणार आहे. ओके. तो त्याच्यातला पहिला गुण आहे, पहिला आपल्यामध्ये बदल करायचा आहे, टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे? सो येस, आता इकडे लक्ष द्या. तुम्ही सगळे इथे जमलेले आहात का? तर मॅडम रेकीचं सेशन घेणार आहेत आणि मॅडम काय हे बरं वेगळंच शिकवतात आम्हाला, बरोबर ना? सो आपण पॉइंटवर येऊया, कारण मी एखादा सब्जेक्ट शिकवायला लागली की 2-4 तास कसे जातात मलाच कळत नाही, मग आपले सेशन सगळे बाजूला राहतील. सो कम टू द पॉइंट. रेकीवर येऊया आपण. सो आजपासून आपला रेकी लेवल 1चा कोर्स सुरू झालेला आहे आणि जसं मी सांगितलं की अटेनमेंट रेकीमध्ये फार फार महत्वाची असते. अटेनमेंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी. पण त्याआधी या युनिव्हर्सल एनर्जीला जाणून घेण्यापूर्वी आपण स्वतःला जज करायचंय, म्हणून हा सगळा खटाटोप होता. सो आता काय करायचं, आपण आपली बॉडी प्युअर करायची आहे. प्युअर करायची म्हणजेच काय, ही डिवाइन एनर्जी आत्मसात करण्यापूर्वी खरोखरच मी शिकण्यासाठी, हे डिवाइन नॉलेज शिकण्यासाठी रेडी आहे का? माझ्यामध्ये ते कॅलिबर आहे का? हे आपण स्वतःला एक जज करूया. त्यासाठी एक छोटीशी टेस्ट. ठीक आहे? टेस्ट काय आहे? अगदी इझी आहे. पण त्याआधी ही इमेज तुमची आहे आणि आज तुम्हाला 7 दिवसामधले 7 तास, 7 ते 8 तास होतात, हे तुम्हाला द्यायचे आहे. कुठेही व्यस्त न राहता फक्त आणि फक्त तुम्हाला. कारण एवढ्या वर्ष तुम्ही इतरांसाठी करत होतात. काय झालंय? काय मोठं पहाड हे केलंय का तुम्ही? खणून काढलंय का? नाही. सो आता 7 तासांनी काय फरक पडणार आहे का? नाही. बरोबर ना? सो हे 7 तास देऊन तर बघूया आपण ज्योती मॅडमला काय फरक पडतोय माझ्यामध्ये. आज सगळे कमिटेड, त्याने हँड रेस करा. फिजिकली हँड दिसले पाहिजे, असे मोठे वर. असे नको, अरे बघूया हा करतोय का, तो करतोय का, मग मी हळूहळू करते. बी कॉन्फिडंट. येस. चलो, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चल, बरेचसे लोक वर्किंग आहेत, नो प्रॉब्लेम, त्यांनी रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकता. जे इथे शिकवणार आहे तेच रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे?
सो मी काही वेगळी ज्योती तिथे नसणार आहे, सेम असणार आहे. ओके, आपण आता पुढे बघूया. मल्टीटास्किंग सगळं बंद करायचंय. एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये जेवण, एका हातामध्ये मुलाचं युनिफॉर्म घालताय, त्याला स्कूलमध्ये पाठवताय. सो त्यासाठी मी हा सेशन थोडासा लेट ठेवलेला आहे. चला आपण पुढे बघूया. 2 ग्लास तुमच्या समोर दिसत आहेत. एक आहे, एकामध्ये प्युअर वॉटर आहे, एकामध्ये डर्टी वॉटर आहे, ज्याच्यामध्ये धूळ डस्ट आहे. सो या ग्लासामध्ये मी कितीही चांगलं पाणी टाकलं, या ग्लासामध्ये मी कितीही चांगलं पाणी टाकलं, ओतलं, तरी काय दिसणार आहे बरं त्याच्यामध्ये? डस्ट दिसणार आहे, बरोबर ना? पण जर मी शुद्ध ग्लास, ऑलरेडी ते ग्लास शुद्ध आहे, शुद्ध पाण्याचे, त्याच्यामध्ये पाणी भरलं तर काय होणार आहे? ऑब्विसली ते पाणी शुद्धच राहणार आहे. मग हे आपलं डोकं, जे अनेक वर्षांपासून नको नको त्या माणसांचे विचार करतंय, नको नको त्या गोष्टी, कांदे बटाटे डोक्यात ठेवले, त्याचं शुद्धीकरण नको का करायला आपल्याला? आपलं नवीन घर घेतल्यानंतर 3 वर्ष त्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होत नाही, होतात का? छान चाललेलं असं 3 वर्षानंतर कलर थोडासा फेंट झाला, गिझरच बंद पडला, वॉशिंग मशीनच बंद पडली, म्हणजे या सगळ्या गोष्टींना काय करावं लागतं? येस, कोण सांगेल मला? चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. सर्व्हिसिंग करावी लागते याची. मग याची सर्व्हिसिंग कधी केलीये बघा, चेक करा. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, किती वर्ष झाली? बरीच वर्ष झाली. केलीये सर्व्हिसिंग? काय वाटतंय? इट्स टाइम. हा टाइम आहे योग्य आता सर्व्हिसिंग करायचा. सो चला मग त्याची आपण सर्व्हिसिंग करूया. सर्व्हिसिंग कशी करायची आता आपण बघूया. इन शॉर्ट मी सांगते तुम्हाला. आता तुमच्याकडे जी नोटबुक आहे त्या नोटबुक मधून एक वेगळं पेज फाडून घ्या बरं. फास्ट फास्ट करा थोडंसं. एक वेगळं पेज फाडा. ओके, फाडलं. हा, आता काय लिहायचंय? लव्ह लेटर लिहायचंय का त्या पेजवर? चला लव्ह लेटर लिहूया आपण. सो आता काय करायचंय, त्या पेजवर आपले जेवढे दुश्मन आहेत, ब्लॅक लिस्टेड लोक आहेत, ज्यांना बघितल्यानंतर तळ पायाची आग मस्तकात जाते, त्यांची नावं लिहा बरं फास्ट. म्हणतील मॅडम काय काय सांगतात आम्हाला करायला ना. चला करा. मॅडम या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी मला त्रास दिला होता, त्याच्यामुळेच आज मी या अवस्थेत आहे. या व्यक्तीमुळेच मला हे दुःख आहे. मॅडम माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूबाईंनी, माझ्या जावेने खूप छळलं होतं, त्याच्यामुळे माझं डोक्यात ना खूप टेन्शन आहे, अजून तो राग आहे. सगळ्यांची नावं लिहा, सगळ्यांची. तुमचे मित्र मैत्रिणी, व्हॉटेवर, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्या सगळ्यांची. ज्यांना बघता क्षणी, त्यांचं नाव आठवता क्षणी राग राग येतो, त्यांची नावं लिहा. थोडं फास्ट कर. ओके, लिस्ट झाली असेल तर मला एक चॅटबॉक्स मध्ये मेसेज करा. डन म्हणून लिहा. ठीक आहे. येस. चला, काय कायची लिस्ट फार मोठी दिसतेय. स्वाती माझ्या मोबाईलला जरा चार्जिंगला ठेवा. आता तू तिकडून जा बरं. हा?
ओके, झालं का? हा, चला आता आपण एक छोटस एक प्रोटोकॉल आहे आपल्या सगळ्यांना, सगळ्यांनी अटेंड करा. जी लोक अटेंड करणार आहेत त्यांना त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळणार आहेत. सो येस, ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना रिझल्ट चांगले मिळणार आहे. ठीक आहे, चला रेडी? लिस्ट समोर ठेवली? बरं, मला कळेल का एका लिस्टमध्ये मॅक्झिमम किंवा मिनिमम किती नावं आहेत? 7, 8, 9, 10 किती आहेत? चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा बरं, फास्ट. ओके, 6, 5, 8, 1, 13. अरे बापरे, 13, 1, 8. गुड, चलो. हा, बरं, सगळ्यांनी एका कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचे. डोळे बंद करायचे. संगीता मॅडम, बापरे, कुठे आहेत संगीता? भोगले मॅडम, 100 आहेत त्यांची लिस्ट, ब्लॅक लिस्टेड. सगळ्यांची पंगा घेतला का तुम्ही? ओ माय गॉड, कुठे आहेत बरं? तुमचं मुखदर्शन घेऊ देत जरा. संगीता, सरनेम विसरली मी. संगीता होगले मॅडम कुठे आहेत बरं? मला हँड रेस करून दाखवलात तर बरं होईल. इमोजीवाला हँड दाखवा म्हणजे लवकर मला कळेल, कारण एवढ्या लोकांमध्ये लगेच हँड मला दिसत नाहीये कोणाचा. संगीता होगले मॅडम, इमोजीवाला हँड दाखवा, इमोजीवाला. मला फक्त एवढंच विचारायचं, एवढे खरंच तुमचे एनिमीज आहेत का? खरंच एवढे एनिमीज आहेत? मॅडम कुठे गायब झाले बरं? संगीता मॅडम कुठे गेला बरं? बरं, जाऊ दे, संगीता मॅडम घाबरल्या. ठीक आहे, चला आपण बघूया. ओके, चल. काहींचं 0 पण आहे. व्हेरी गुड. का व्हेरी गुड म्हणते ते आता आपण बघूया. चला, त्याआधी सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. बरं, मला एका क्वेश्चनचं आन्सर द्या. कोणाकोणाला वाटतं की माझी प्रगती व्हावी? कोणाकोणाला वाटतं? सगळ्यांना वाटतं? ओके, मग त्यासाठी ऍक्शन घेण्यासाठी तयार आहात? मी जे बोलते ते करण्यासाठी तयार असाल का? ओके, चला मग आता आपण ऍक्शन घेऊया. गेट रेडी. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा इफ पॉसिबल, कारण व्हिडिओ ऑन केल्यानंतर ती एनर्जी छान तुमच्याकडे ट्रान्सफर होते. सो येस, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. इथेच लाव, इथे लाव. एकच मिनिट, हे काढ. येस, लाव. चालू आहे ना? आणि मोबाईल इथे ठेव मला. येस, थँक्यू. आणि डोर क्लोज कर. बघा चालू आहे का? चालू. तिथे व्यवस्थित प्रेस केलंय. चेक. हा, चला आपण नेक्स्ट बघूया आता. येस, बरं, सगळ्यांनी आता हँड डाऊन करा. आता आपण प्रॅक्टिकल करूया. डोळे बंद करायचे, एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. लवकर रिलॅक्स म्हणजे अगदी रिलॅक्स. पाठीचा कणा अगदी ताठ, स्ट्रेट. डोळे बंद करायचे. चष्मा काढून ठेवला तर वेल अँड गुड. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडायचे. मी जे सांगते तसं तसं करा. बघा, डेफिनेटली यू विल गेट रिझल्ट. एक दीर्घ श्वास घ्या. हा, माझा नेटचा थोडा इश्यू झालाय का? बरं, होईल सॉर्ट आउट. हा,
आणि हळूहळू सोडायचं. वन्स अगेन पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद होल्ड करा. हळूहळू सोडायचं. डोक्यामध्ये कुठलेही विचार आणायचे नाहीयेत, कुठलेही विचार आणायचे नाहीयेत. आता तुमचं लक्ष केवळ आणि केवळ माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे. प्रज्ञा मॅडम, ऑक्सिजनवर असाल तर अजिबात हे करू नका, फक्त ऐका, फक्त ऐका. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं छान डेडिकेशन दाखवलात. नो प्रॉब्लेम, तुम्ही फक्त ऐका. सो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कमीत कमी अशी 10-12 लोक असतातच की ज्यांचं नाव काढलं तरी आपल्याला राग येतो, डोक्यात तडीच जाते. अशांना आपण ब्लॅक लिस्टेड किंवा ब्लॉक लिस्टेड लोक म्हणतो. आपण आपल्या मोबाईलमधून त्यांना ब्लॉक करतो, तसंच आपल्या जीवनामधून सुद्धा त्यांना ब्लॉक करतो. सो आज या रेकीच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या लोकांची एक लिस्ट केलेली आहे आणि त्यांची नावं त्या पेपरवर आपण लिहिली. आता जी लिस्ट तुम्ही केलेली आहे त्या व्यक्तींची नावं आठवा, त्यांचा चेहरा तुमच्या समोर आठवा. येस, हीच व्यक्ती माझ्या दुःखाला जबाबदार आहे. हीच व्यक्ती माझ्या अनेक अडचणींना जबाबदार आहे. हीच व्यक्ती माझ्या करिअरला जबाबदार आहे. याच व्यक्तीमुळे माझ्या आयुष्यामध्ये मला खूप प्रॉब्लेम सहन करावे लागले. त्या व्यक्तीचा चेहरा. शीतल मॅडम, रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा, डोळे बंद करा. त्यांचा चेहरा, फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणा. तो क्षण आठवा, ती मोमेंट आठवा, ज्या दिवशी तुमच्यात आणि त्यांच्यात प्रचंड वादविवाद झाले होते. प्रचंड वादविवाद, भांडणं झाली होती, क्लेश कलह झाला होता. आता ते व्हायब्रेशन फील करा. त्या व्यक्तींचं नाव, चेहरा आठवला तरी तुमच्या बॉडीवर, तुमच्या शरीरावर त्याचे काय प्रतिसाद उमटतात ते व्हायब्रेशन फील करा. काय होतं या सगळ्यांना आठवून? आनंद होतोय, दुःख होतंय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय, सुडाची, द्वेषाची भावना निर्माण होतीये. हो, येस, होतीये. थोडक्यात काय तर आपल्याला सगळ्यांनाच त्रास होतोय, मानसिक दुःख, वेदना हळूहळू शारीरिक लेवलवर सुरू झालेले आहेत. येस, आणि त्यामुळे हे ब्लॉकेजेस आपल्या शरीरात, आपल्या 7 चक्रामध्ये, ओव्हरऑल आपल्या जीवनामध्ये तयार झालेले आहेत. आज आपण या ब्लॉकेजला कायमस्वरूपी आपल्या जीवनातून दूर करायचं आहे आणि त्यासाठी आज आपण आपलं स्वतःचं क्लिन्झिंग करायचंय, सर्व्हिसिंग करायचंय, थोडक्यात साफसफाई करायची आहे. त्यासाठी तुमचा राईट हँड तुमच्या लेफ्ट बॉडीवर म्हणजे आपल्या हार्टवर ठेवायचं आहे. सगळ्यांनी आपला राईट हँड तुमच्या हार्टवर ठेवा, हृदयावर ठेवा आणि म्हणा, आजपासून माझ्या जीवनाला सर्वस्वी मीच जबाबदार राहणार आहे. आजपासून माझ्या जीवनाला सर्वस्वी मीच जबाबदार राहणार आहे. आजपासून मी कोणालाही ब्लेम करणार नाही, कारण माझं जे जीवन आहे ते माझ्या कर्मानुसार मला मिळालेलं आहे. त्यामुळे
आजपासून मी कोणालाही त्याच्यासाठी जबाबदार ठरवणार नाही. आजपासून मी त्या सगळ्यांना अगदी मनापासून माफ करीत आहे, फॉरगिव्ह करीत आहे. फॉरगिव्ह. आजपासून मी त्या सगळ्यांना मनापासून माफ करीत आहे. कारण मला माहिती आहे, मला आधी हे माहित नव्हतं, पण आता मला माहित पडलेलं आहे. कारण ही माफी माझ्या हिताची आहे, माझ्या फायद्याची आहे. यामुळे मी अनेक वर्षांपासून माझ्या शरीरात, माझ्या मनात, माझ्या ऑरामध्ये ब्लॉकेजेस क्रिएट केले होते आणि त्यामुळे बहुतेकदा माझी प्रगती होत नव्हती. ज्यांनी मला फसवलंय, ज्यांनी मला धडे शिकवले, ज्यांनी मला दुःख दिले, त्यांची प्रगती छान होते, पण माझीच प्रगती होत नव्हती. कारण ते ब्लॉकेजेस मी माझ्या मनात कुठेतरी ठेवले होते. पण आज या रेकीच्या माध्यमातून, या रेकीला साक्ष ठेवून मी त्या सगळ्यांना माफ करते. ही माफी मागितल्यामुळे माझ्या मनात, माझ्या 7 चक्रांमध्ये, माझ्या ऑरामध्ये जिथे कुठेही निगेटिव्ह एनर्जी असेल, ब्लॉकेजेस असतील, ते हळूहळू रिमूव्ह होत आहेत. थँक्यू युनिवर्स, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू. आजपासून त्या लोकांची नावं आठवली काय, पण ती लोक समोर प्रत्यक्षात जरी माझ्या आली तरी मला काही फरक पडणार नाही. बिकॉज मी त्यांना मनापासून माफ केलेलं आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू. आता एक प्रार्थना म्हणायची. आय एम सॉरी. मनातल्या मनात माझ्या मागून म्हणा, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ करा. ज्यांना मी दुःख दिलं असेल कळत नकळत, त्यांनी सगळ्यांनी मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. त्याने आपल्याला माफ केलेलं आहे असं समजून म्हणायचं, थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू. छान. परमेश्वराचे आभार माना. आता डिटेलिंग मध्ये मी सांगण्याच्या आधी कोणाकोणाला वाटतं की येस मॅडम, काही प्रमाणात हे ओझं कमी झालं? बरं, हँड रब करा सगळ्यांनी. एनर्जी क्रिएट करायची आपल्याला. हँड रब करा. ही एनर्जी आपल्या चेहऱ्यावर, आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची. थँक्यू युनिवर्स, थँक्यू सो मच. कोणाकोणाला 50%, 60%, 40% रिलॅक्स वाटलं त्याने हँड रेज करा. हा येस, विशाखा मॅडमच आहेत ना? हा, बोला. हो मॅम, थोडंसं रिलॅक्स वाटलं. थोडंसं रिलॅक्स वाटलं. ओके. येस. प्रज्ञा. येस, प्रज्ञा, किती रिलॅक्स वाटलं? काउंट करून सांगा मला. 10%, 20%, 30%, 40%, हाऊ? 50%. 50%. ओके, चलो ग्रेट. मेघना जगताप, किती पर्सेंटेज? काय द्याल नंबर? मला ना 40%. 40%. ओके, चला. जे आहे ते प्रामाणिकपणे. ओके, गोडबोले म्हणतात 50%, काही म्हणतात 40%. आता ज्यांचे पर्सेंटेज 40 आहेत, 50 आहेत, 30 आहेत, 10 आहेत, मे बी 60 असतील, व्हॉट एव्हर, तर त्यांचे 100% कसे करायचे मी सांगते. रेडी आहात सगळे करायला? चला, 100% पर्सेंटेज करूया. मला सांगा, आतापर्यंत हे ब्लॉकेजेस ठेवून आपली प्रगती झाली का? नाही. आणखीन परत तुम्ही आणखीन ब्लॉकेजेस क्रिएट करताय. वाय? बिकॉज युनिव्हर्सचा नियम आहे, कर्माचा रूल आहे की जोपर्यंत तुम्ही तुमचे गेल्या जन्माचे कर्म या जन्मामध्ये, प्रेझेंट लाईफमध्ये क्लिअर करत नाही,
तोपर्यंत तुम्हाला रिलीफ मिळणार नाही. मग मला सांगा, वारंवार त्या लोकांबद्दल राग व्यक्त करून त्या लोकांबद्दल निगेटिव्हिटी जमा करून आपल्या माइंडमध्ये ते ब्लॉकेजेस कुठे तुम्ही क्रिएट केलेले आहात? स्वतःमध्ये. आणि त्यामुळे अजून आपली प्रगती होत नाही. माफी मागितल्यामुळे काय होतं, तर त्या व्यक्तीपासून आपण डिटॅच होतो आणि जेवढं आपण डिटॅच होतो तेवढी त्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी आपल्या एनर्जीला भारी पडत नाही, आपल्या एनर्जी पासून वेगळी होते. आणि तुम्ही काय करत होता आजपासून, की त्या लोकांना, त्या व्यक्तीला आठवून त्यांची एनर्जी आपल्या एनर्जीमध्ये क्रिएट करत होतात. आणि म्हणूनच आजपर्यंत मला कुठलाही चांगला रिझल्ट मिळत नव्हता. वारंवार निगेटिव्ह माझ्या प्रत्येक कामामध्ये अडथळेच निर्माण होत होते. येस ओर नो? प्रामाणिकपणे सांगा, बरोबर ना? मग आता काय करायचंय? आता मला जर मी 100% सरेंडर झाली, त्या एखाद्या व्यक्तीला मी दुखावलं असेल तर माफी मागायची आहे, आणि ज्यांनी तुम्हाला दुखावले तर त्यांची माफी मागितली. कारण हे युनिवर्स, हा परमेश्वर कोणत्याही व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये असंच पाठवतं का? नाही. ते जे गेल्या जन्माचे कर्माज असतात ते क्लिअर करण्यासाठी कोणाच्या बहिणीच्या स्वरूपात, कोणाच्या हजबंडच्या स्वरूपामध्ये, कोणाच्या शेजाऱ्यांच्या स्वरूपामध्ये पाठवतात. का? तर तुमचे ते कर्म क्लिअर व्हायला पाहिजे म्हणून. ज्यांना हे कळलं, समजायची ज्यांची ग्रोथ झाली ते सेकंड लेवलला आले. क्लिअर? त्यांची लेवल थोडी अप झाली. सो काय वाटते तुम्हाला, करायचे आहे की नाही लेवल अप? करायचे आहे की नाही? असेल तर थंब दाखवा. ज्यांना वाटते माझी प्रगती व्हावी त्यांनी सगळ्यांनी माफ करायचं आणि माफी मागायला शिकायची आहे. बरं, ही माफी पर्सनली त्या व्यक्ती समोर जाऊन मागायची आहे का? काय ग बाई, खूप मला दुःख दिलेस पण तरी सुद्धा मी तुला माफ करतेय, असं मागायची आहे का? नाही. मनापासून त्या व्यक्तीची माफी मागायची आहे युनिव्हर्सकडे, की कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात मे बी मी त्याला काहीतरी त्रास दिलेला असेल म्हणून ती व्यक्ती मला त्रास द्यायला आलेली आहे. काही ठिकाणी आपले पैसे ब्लॉक होतात. म्हणजेच काय, कुठेतरी एखाद्या व्यक्तीला तुम्ही गेल्या जन्मात फसवले असेल, एखादं डबोलो घेतलं असेल आणि पळाला असाल. ओके. सो आता काय करायचंय, आपल्याला ते सगळे कर्मास बॅलन्स करायचे आहेत. म्हणून माफी मागायचे. बघा, ज्या दिवसापासून तुम्ही माफी मागायला सुरुवात कराल, माफ करायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस व्हायला सुरुवात होतात. येस, डेफिनेटली होतात. क्लिअर? सो हे कोणाच्या हातात आहे? सर्वस्वी माझ्याच हातात आहे. सो पुढाकार कोणाला घ्यायला पाहिजे? ऍक्शन कोणाला घ्यायला पाहिजे? मलाच. रेडी? कारण माफ केल्यामुळे पुन्हा आपण त्यांच्या कर्मात अडकून राहत नाही. आपल्याला एक इनर पीस मिळतं. आणि येस, ऑब्विसली आता पुढे जाऊन बघूया. आपण माफ केलेलं आहे, आपण माफी मागितलेली आहे, हे शिकलेलो आहोत. बट फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू, आणि ही सुद्धा चॉईस सर्वस्वी तुमचीच आहे. ज्यांनी माफ केलेलं आहे त्यांना त्याचे रिझल्ट मिळणार आहेत. ज्यांनी नाही केलेलं आहे ती लोक अजून अडकणार आहेत. इथपर्यंत क्लिअर? ओके. सो आता तुमची चॉईस आहे, तुम्हाला अडकायचं आहे की त्याच्यातून बाहेर पडायचं आहे. ओके. सो येस, लेट स्टार्ट. पुढे जाऊया आपण. बरं, पुढे बघूया आता आपण. सगळ्यांनीच एक रिस्पॉन्सिबिलिटी मी सांगितलेली क्लिअर केलेली आहे. कोणाकोणाला वाटतं की मी 100 वर्ष किंवा 110 वर्ष जगणार आहे, त्यांनी फक्त हँड रेज कर. ज्योतिषी असतील ते मे बी सांगतील ना, का मे बी ज्योतिषशास्त्र ज्यांनी केलेलं असेल किंवा त्यांच्या घरी कोण असेल ते सांगतील. आपल्याला माहिती आहे का सामान्य लोकांना मी किती वर्ष जगणार आहे? आयुष्य खूप शॉर्ट आहे. मग ते कसं जगायला पाहिजे आपल्याला? उद्याचा दिवस मी आहे की नाही मला माहिती आहे का? ज्या दिवशी माझा सेशन येणार, ज्या दिवशी माझी लिंक तुम्हाला मिळणार, त्या दिवशी समजायचं ज्योती मॅडम आहेत. ज्या दिवशी लिंक नाही आली ग्रुपवर त्या दिवशी समजायचं राम राम, बाय बाय, टाटा बाय बाय. म्हणजेच काय, आपलं आयुष्य आपल्याला माहित आहे का मी पुढची किती वर्ष जगणार आहे? नाही. सो काय करायचंय मी या छोट्या आयुष्यामध्ये? तुम्हाला काय करायचं? आपल्या सगळ्यांना काय करायचंय? आतापर्यंत आपला लाईफ विखुरलेलं होतं. लाईफ इज शॉर्ट, फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. म्हणजेच काय, की आपलं आयुष्य खूप छोटं आहे आणि या छोट्या आयुष्यामध्ये
आपण खूप बऱ्याच ठिकाणी विचार करतोय, बऱ्याच ठिकाणी आपला फोकस टाकलाय, जिथे जिथे आपला फोकस तिथे तिथे आपली एनर्जी जाते आणि त्यामुळे फोकस नसल्यामुळे एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट, मला माझ्या जीवनामध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे हेच माहित नाही, कारण आम्ही ते सुद्धा लिहिलेलं नाही मॅडम अजून. लिहिलंय का? येणाऱ्या 2 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षांमध्ये, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये माझी पुढची स्टेप काय असेल, माझी ऍक्शन काय असेल, माझी प्लॅनिंग काय असेल. आहेत ऍक्शन प्लॅन रेडी तुमच्याकडे? ज्यांच्याकडे आहेत वेल अँड गुड, कॉंग्रॅच्युलेशन, त्यांनी हँड रेस करा. किती लोकांकडे आहेत मला सुद्धा बघूया. कोण आहेत बरं ते टॅलेंटेड लोक? ओके, मॅक्झिमम लोकांकडे नाही. मग काय करायला पाहिजे? आपला व्हॉट क्लिअर व्हायला पाहिजे की मला काय करायचंय. आपला वाय क्लिअर करायला पाहिजे की मला का करायचंय. आणि आपला वेन क्लिअर व्हायला पाहिजे की मला हे सगळं केव्हा करायचंय. त्याशिवाय आपली प्रगती नाही. येस और नो? हे 3 W जर एखाद्याचे क्लिअर झाले तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला सुरुवात होतात, विजन मिळायला सुरुवात होतो आणि येस, आपण एका एक्झॅक्ट पाथवर असतो. तो बघूया आपण पुढची स्टेप. आहात का तुम्ही फोकस? कारण द बिगेस्ट डिफरन्स बिटवीन मनी अँड टाइम काय आहे बघा. यू ऑलवेज नो हाऊ मच मनी यू हॅव. आपल्याकडे किती पैसा आहे आपल्याला माहित असतो. आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे आपल्याला माहित आहे. बट यू नेव्हर नो हाऊ मच टाइम यू हॅव. आहे का माहित? त्या लिस्टमध्ये नेक्स्ट मी असू शकते, आहे माहित? मग आता काय करायचं? आयुष्य छोटं आहे, छान जगा, स्वतः आनंदित राहा, दुसऱ्यांना सुद्धा आनंद द्या. आणि जी लोक एखाद्या व्यक्तीबद्दल प्रतिसाद देतात, आता बघा तुम्हाला सांगते, आजचा आपला सेशन आहे आणि मी सगळ्यात शेवटी सांगते प्रत्येकाला की सेशन झाल्यानंतर तुमचा एक फीडबॅक आपल्या युट्यूबच्या ज्या ग्रुपची मी तुम्हाला लिंक देणार आहे, म्हणजे या सेशनची लिंक तुम्हाला शेअर करेन. लिंक शेअर केल्यानंतर तुम्ही इन शॉर्ट तुमचा फीडबॅक, तुमचा प्रतिसाद तिथे कळवायचा. काही लोक नॉर्मली काहीच रिॲक्ट करत नाही, जैसे थे वैसे यायचं, सेशन अटेंड करायचं आणि घरी जायचं. ओके, शाळेत जसं की आपण असतो, शाळेत 50-60 स्टुडंट एका वेळेला असतात. 60 स्टुडंट एका वेळेला सेशन अटेंड करतात. काही कशी असतात मेंटॅलिटी, यायचं, शिकायचं आणि जायचं. काही रिॲक्शन नाही चेहऱ्यावर, क्वेश्चन मार्क. काही लोक त्याच्यातले बरेच क्वेश्चन विचारतात, क्वेश्चन विचारल्यानंतर इम्प्लिमेंट करतात. काही लोक फक्त त्या सेशन पुरता क्वेश्चन विचारतात, नंतर जैसे थे वैसे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रतिसाद देता तेव्हा त्या युनिव्हर्सला सुद्धा कळतं की येस, या व्यक्तीला या गोष्टी पाहिजेत आणि म्हणूनच तो प्रतिसाद देतोय किंवा फीडबॅक देतोय. सो आपल्या प्रत्येक ऍक्शनवर आपली प्रगती, आपली डेव्हलपमेंट अवलंबून असते. ओके, सो आता आपण बघूया. मी आता सांगितलं की जसं मनी, आपण आपला पैसा, आपला बँक बॅलन्स काउंट करू शकतो, पण आपलं आयुष्य काउंट करू शकतो का? आहे का एखादी मशीन? आपला पास्ट आपण चेंज करू शकतो का? मॅडम मला 10 वर्ष मागे पाठवा बरं, लगेच सगळं रिपेअर करून येते फटाफट. आहे का? अजून तरी उपलब्ध नाही. सायन्सने कितीही प्रगती केलेली असेल तरी. आहे का? नाही. मग आपण आपलं अडलंय कुठे? आपला इगो. बरोबर ना? मीच का पुढाकार घेऊ? मीच का बोलू? तिने असं केलं, तिने तसं केलं, मीच का बोलू? कारण मी चांगली आहे. युनिव्हर्सला माझे चांगले व्हायब्रेशन कळतायत, त्यामुळे युनिव्हर्सने खरोखरच माझ्यासाठी काहीतरी चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे. दॅट्स वाय आय एम हिअर. अदरवाईज एवढ्या ग्रुपमध्ये, जवळजवळ 1001 लोकांचे ग्रुप आहेत, पण एवढ्या ग्रुपमध्ये मीच इथे का आलेली आहे? बिकॉज युनिव्हर्सचे काही विशेष ब्लेसिंग्स माझ्यामध्ये आहेत, माझ्यावर आलेले आहेत, त्यामुळे मी इथे आहे. युनिव्हर्सला माझे इंटेन्शन्स माहित आहे. दॅट्स वाय आय एम हिअर. म्हणूनच ज्यांनी कोणी तुम्हाला इथपर्यंत पाठवलेलं आहे त्या सगळ्या लोकांना आज तुम्ही थँक्यू म्हणायचंय. क्लिअर? चलो, सो आजच्या सेशनमध्ये काय शिकलो आपण इन शॉर्ट? कोण सांगेल मला? फोकस करायचंय. कशावर फोकस करायचंय? तुमच्या प्रायोरिटीजवर, तुमच्या पर्पजवर. तुमचा लाईफ पर्पज तुम्हाला कळला असला पाहिजे
आणि आज आपण होपोनोपोनो प्रेयर शिकलोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्यांना ज्यांना आपल्याला माफ करायचंय त्यांना माफ करायचंय. ज्यांनी आपल्याला दुखावलंय त्यांची माफी मागायची. दॅट्स इट. आयुष्य खूप सुंदर आहे. एकदा माफ करून बघा, अगदी छान रिलॅक्स फील होतं, सगळं मनातलं ओझं कमी होतं. याच्यावर सुद्धा आता मला सांगा, किती टक्के रिझल्ट मिळाला, किती टक्के रिलॅक्स वाटलंय आता सांग. कोणाला अनम्यूट करू? फास्ट, थोडंसं लवकर, कारण माझं आता पुढे नेक्स्ट सेशन आहे. बॅक टू बॅक सेशन असल्यामुळे जास्त वेळ नाही देता येत आपल्याला. थोडंसं फास्ट. गेल्या वेळेला ज्यांना 40% रिलॅक्स वाटला, आता मॅडम 60%, 70%, 80% रिलॅक्स वाटला, असे कोण आहेत? ओके, भावना मॅडम आहेत. आणखीन कोण आहे? एनर्जी दाखवा बरं. काय युनिव्हर्सला सांगतंय? एनर्जी कुठे आहात तुम्ही? ओके, चॅट बॉक्स मध्ये मेसेज करताय. मला वाटलं हँड रेस करताय. हँड रेस करा. ओके, विशाखा मॅडम आता किती पर्सेंटेज आहे? रुपाली गांधी, रुपाली इम्प्रूव्ह झालं. रुपाली, येस, सांगा बरं पटापट, फास्ट. इम्प्रूव्ह झालं मॅम. मगाशी अगदीच कमी वाटत होतं रिलॅक्स, आता झालं. ओके, व्हायब्रेशन चेंज झाले. हो हो. ओके, येस, रुपाली मॅडम. रुपाली मॅडम येस मॅम, खूप छान आहे. छान, येस, बोला. खूप मॅम, खूप छान वाटतंय. म्हणजे आधी आपल्यामध्ये जेवढे निगेटिव्ह फिलिंग्स होते, पेशन्स नव्हतं. माझ्यामध्ये तर मेनली पेशन्सच नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये. एखादी गोष्टी मी अर्जन्सीमध्ये, तर आता थोडं मला स्वतःला रिलॅक्स करावं असं वाटतंय. आणि तुम्ही हे सेशन अटेंड फ्रीमध्ये तुम्ही ठेवलं त्यासाठी खूप 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 थँक्यू. थँक्यू सो मच. ओके, रुपाली मॅडम. रुपाली ज्यांनी पर्पल कलरचं टॉप घातले, येस. हा मॅम, आधी मला ह्या लोकांची लिस्ट बघून राग यायचा, पण आता मला काही राग वगैरे काहीच वाटत नाही. आता छान वाटतं. ओके, चलो ग्रेट. येस, मेघना जगताप, काय वाटतंय? हा, 60% तरी मला हे फरक जाणवतो. चला, 1 डे मध्ये 60% आला. चला, 40% आपण आता 6 दिवसांसाठी ठेवूया. क्लिअर? पण कंडिशन एकच आहे, सगळ्यांनी सेशन अटेंड करायचे आहेत. जे लोक वर्किंग आहेत, सो त्यांनी रेकॉर्डिंग बघून, रात्री रेकॉर्डिंग बघून सेकंड डेला मला फीडबॅक द्यायचे. पण आज युट्यूबवर तुमचा फीडबॅक फार महत्वाचा आहे, की मला याच्यातून काय फीडबॅक मध्ये काय असायला पाहिजे. तुम्हाला एकतर सेशन कसा वाटला, या सेशन मधून मी जी निगेटिव्हिटी होती माझी, ती किती टक्के रिलीज करू शकली. ओके, क्लिअर? कोण कोण फीडबॅक देणार आहे प्रामाणिकपणे सांगा. जी लोक फीडबॅक देणार आहेत त्यांना रिझल्ट मिळणार आहे. जस्ट किडिंग, असं काही नाही, सगळ्यांना रिझल्ट मिळणार आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. आणि उद्याचा सेशन आपला, बरं, 1चा टायमिंग घेतला तर चालेल का सगळ्यांना? मला थोडक्यात सांगा, 1चा सेशन घेतला तर चालेल का? कारण काय होते, माझे बॅक टू बॅक सेशन असतात, त्याच्यामध्ये मला थोडासा डिले होतोय. त्यामुळे आधीचा टॉपिक तुम्ही रेकॉर्डिंग बघून सुद्धा करू शकता, किंवा येस, 1चा टायमिंग माझ्यासाठी प्रॉपर आहे. चालेल का सगळ्यांना 1चा? ओके, चलो, डन. उद्या आपली बॅच ठीक 1 वाजता सुरू होईल. येस, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. बरं, उद्या कुठल्या बॅचवर हे लिंक येणार आहे मी सांगते तुम्हाला. बॅच 15, 16 अँड 17 अँड 18. आज मला वाटतं 18 वरच टाकलं होतं, 18 आणि 17 वर. ओके, सो तुम्ही कुठल्या बॅचमध्ये आहात ते कन्फर्म करा, आणि नसाल तर मला मेसेज करा. माझ्याकडे जी लेडी आहे ती तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करेल. ठीक आहे, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.